हा कसबा मतदारसंघ हा 18 पगड जातींचा असणारा जुनं पुणे ही जी ओळख आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून या गावाची शहराची निर्मिती केली आणि तो सगळा जो 18 पगड जातींचा असणारा कसबा या ठिकाणी 16 पेठांमध्ये वास्तव आहे। या ठिकाणी जवळजवळ 30-32 समाज या ठिकाणी नांदतात, अनेक समाज आहे, पण 30-32 हे OBC समाज आहेत। त्या सर्व समाजाच्या प्रतिनिधींनी आज मला जाहीर पाठिंबा दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, त्यांच्या ऋणात राहणं मी पसंत करतो। आणि आज आपल्या माध्यमातून मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की जी मला संधी या ठिकाणी ह्या सर्वांच्या आशीर्वादाने प्राप्त होणार आहे, त्याच्यानंतर ह्या समाजांचा विकास असेल, या मतदारसंघाचा विकास असेल, तो मी अतिशय कटिबद्ध करून ह्या 5 वर्षात मी करून दाखवेल, एवढा विश्वास मी आपल्याला माध्यमातून देतो। त्याबरोबर मराठा समाजाने तुम्हाला पाठिंबा दिला आहे OBC बरोबरच। आज सर्व समाज घटक हे समाजाचे हे शेवट सगळ्या ह्याचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत, परंतु वेगवेगळ्या समाजाची जी समाज रचना आपली जी या ठिकाणी आहे त्या पद्धतीने वेगवेगळ्या समाजरचना आहेत आणि सगळ्याच ठिकाणी आज मला चांगला प्रतिसाद मिळतो आहे। मगाशी मराठा महासंघाने सुद्धा मोठ्या संख्येने मला तो प्रतिसाद पाठिंबा दिला, आशीर्वाद दिला। या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मी काम करतो आहे आणि महायुती सरकारने मराठा समाज असेल, OBC समाज असेल, त्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं। त्यामुळं सगळे समाज हे महायुतीबरोबर आहेत आणि त्या सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी सगळ्यांचा विकास, सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या त्रिसूत्रीबरोबर सेवा, संघटन आणि संपर्क या माध्यमातून आम्ही ह्या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन सगळ्यांचं, आमचा ब्राह्मण समाज असेल, या सगळ्या समाजाचा पाठिंबा आज मला मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे। त्यांच्या आशीर्वादाने 20 तारखेच्या मतरूपी आशीर्वादानंतर 23 तारखेच्या निकालानंतर ज्यावेळेस मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळेल, त्या 5 वर्षात मी सगळ्या समाजाला न्याय देण्याचा, या मतदारसंघाला न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करेन। भारत माता की जय, भारत माता की जय। आज या ठिकाणी कसबा मतदारसंघातील सर्व OBC भगिनी आणि बंधूंच्या आणि सर्व समाजाच्या वतीने महायुतीला व कसबा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला पाठिंबा देण्याकरता, मला आशीर्वाद देण्याकरता बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या सर्व माता, पिता, भगिनी, बंधूंना सर्वात प्रथम मी वंदन करतो। या ठिकाणी या कार्यक्रमाकरता व्यासपीठावर उपस्थित असणारे पुणे शहर OBC चे अध्यक्ष, आमचे मित्र आदरणीय नामदेव महावदे, श्रीमंत गणपती आंबाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माझे मोठे बंधू सुनील भाऊ रासने, या ठिकाणी उपस्थित माऊली चांदेकर, माजी नगरसेवक संदीपजी लडकर, योगेश दादा समेळ, कसबा मतदारसंघ OBC चे अध्यक्ष देवेंद्र वडके, महाराष्ट्र प्रदेश OBC चे चिटणीस अजय तांबट, पुणे शहराचे सरचिटणीस तुषार रायकर, रोहन तिकोले, सुनीलजी पाटील परदेशी, कसबा मतदारसंघ व्यापारी आघाडीचे अध्यक्ष आणि तुळशीबाग गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष माझे मित्र नितीनदादा पंडित, भारतदादा निजामपूरकर, बसंती तिकोने, शालू शिंदे, सागर शिंगारे, मुंबई आणि जमलेल्या तमाम OBC भगिनी आणि बंधू, कसबा मतदारसंघ छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून ज्या शहराची, ज्या गावाची, ज्या पुण्यभूमीची स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवण्याकरता ज्या शहराची निर्मिती केली तो पुणे शहर आणि त्यावेळेचा आज जो कसबा म्हणून ओळखला जातो
तो हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुण्य झालेली पुण्यभूमी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व माझे समाज बांधव हे बहुतांशी या सर्व जी महाराजांनी निर्माण केलेलं शहर आहे त्या शहराच्याच वास्तूमध्ये ज्यांचं सर्व परंपरा ज्या सगळ्या पिढ्या आपल्या सगळ्यांच्या ज्या ठिकाणी वाढल्या तो हा कसबा मतदारसंघ ज्या बाजीराव पेशव्यांनी अटकेपार झेंडा संपूर्ण देशाच्या पलीकडे अटक या गावापर्यंत अफगाणिस्तानापर्यंत नेला त्याला अटकेपार झेंडा नेला असं म्हणतात. तो जो सराव झाला तो या कसबा मतदारसंघामध्ये ज्यांनी शिक्षणाची महिलांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्या महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी त्या स्त्री शिक्षणाची क्रांती केली की या कसबा मतदारसंघामध्ये ज्या लोकमान्यांनी आपल्याला स्वातंत्र्याची हाक दिली ते सुद्धा कसबा मतदारसंघामध्ये संपूर्ण देशाला ज्यांनी नेतृत्व दिलं संपूर्ण देशाला ज्यांनी दिशा दिली असा हा कसबा मतदारसंघ. आणि ह्या कसबा मतदारसंघातील आपण सगळे वेगळ्या वेगळ्या 18 पगड जातीमध्ये वावरणारे सगळे समाज बांधव या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने आज या अतिशय पवित्र असणाऱ्या कसबा मतदारसंघामध्ये मला पाठिंबा देण्याकरता आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले मनापासून आभार मानतो.